नमस्कार मंडळी, कशा काय सगळे मजेत ना? तर मंडळी, मे महिना चालू असा आणि यंदाच्या मे महिन्यात खूपच लग्न वगैरे असत. तर मंडळी, आज आमच्याकडे पुण्यवचनाचा कार्यक्रम होतो आणि कोकणात कसलो जरी कार्यक्रम असलो तर सगळ्यात आधी देवाक गाराणा घातला जाता की बाबा देवा महाराजा, ह्यो जो आमचो काय कार्यक्रम असा तो निर्विघ्नपणे कोणताही गालबोट न लागता पार पडांदे. तर संपूर्ण रीतरिवाज झाल्याच्या नंतर, गाराणा वगैरे घालून झाल्याच्या नंतर भटजी काकाने आपलं काम करूक सुरुवात केल्यानी आणि मंडळी अगदी अर्ध्या ते पाऊण तासातच आपलं काम पूर्ण केल्याने काकानी आणि सगळी पुढची धुरा या काकींच्या हातात दिल्याने. तर मंडळी, गाणे वरूक सुरुवात झाली आणि कोकणात आपल्या जर लग्नाच्या कार्यक्रमाक होय वगैरे म्हटले नाही गेले तर तो कार्यक्रम पूर्णच होत नाही. तर मंडळी, गाणे वगैरे भरून झाल्याच्या नंतर पुण्यवचनाचा जसो कार्यक्रम पार पडलो तसो ह्या कार्यक्रमाक सुरुवात झाली आणि हळद वगैरे लावूक सुरुवात केल्याने, कारण हळदीचा कार्यक्रम मेन होतो. पुण्यवचन घाणे भरून झाले आणि आता हळदीचा कार्यक्रम आणि त्याच्यापेक्षा मेन मोठो कार्यक्रम होतो तो म्हणजे जेवणाचो. तर अर्धे मंडळी गेली जेवण्यासाठी आणि अर्ध्या मंडळींनी हळद वगैरे लावूक सुरुवात केल्याने आणि बँजोच्या तालावरती नाचूक सुरुवात केल्याने. तर मंडळी, संपूर्ण कार्यक्रमात आपले असे मित्र असतात ज्यांका ह्या हळदीशी किंवा जेवणाशी काही एक संबंध नसता, पण ते आपला वेगळाच काम करत असतात. तर त्या काम कसला असता आता कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढाच. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. वेळ भेटत तेव्हा. बाय बाय.